एक होता उंदीर. त्याला एक कपडे सापडले. कपडे होते मळके. मग तो धोबीवाल्याकडे गेला. उंदीर म्हणाला, धोबीवाले दादा, मला हे कपडे स्वच्छ करून दे. धोबीवाला दादा म्हणाला, मला नाही वेळ. मग उंदीर म्हणाला, मला हे कपडे स्वच्छ करून द्या, नंतर मी तुमचे सारे पूर्ण कपडे कुरतडून टाकतो. मग ते धोबीवाल्याने कपडे स्वच्छ करून दिले. मग उंदीर शिंपीवाले दादाकडे गेला. मग उंदीर शिंपीवाले दादाला म्हणाला, शिंपी दादा, या कपड्याची मला टोपी बनवून शिवून दे. मग शिंपीवाले दादा म्हणाला, मला नाही वेळ. मग उंदीर परत म्हणाला, शिंपीवाले दादा, मला हे कपड्याची टोपी बनवून दे, नंतर मी तुझे सगळी टोपी कुरतडून टाकीन. मग शिंपीवाले दादाने ते टोपी बनवून दिली. मग उंदीर गोंडेवाल्या दादाकडे गेला. गोंडेवाल्या दादाला म्हणाला, गोंडेवाले दादा, मला या टोपीला 4 गोंडे लावून द्या. मग गोंडेवाले दादा म्हणाले, मला नाही वेळ. मग उंदीर म्हणाला, मला या टोपीला 4 गोंडे लावून द्या, नंतर मी तुमचे सगळे टोपी कुरतडून टाकीन. मग गोंडेवाले दादाने टोपीला 4 गोंडे लावून दिले. मग उंदीर राजाकडे गेला. राजापेक्षा माझी टोपी किती छान. मग राजाने शिपायांना सांगितले, याची टोपी घेऊन घ्या. मग उंदीर म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. मग राजाने ती टोपी फेकली. मग उंदीर म्हणाला, राजा घाबरला, माझी टोपी दिली. डुमडुम डुमाक, डुमडुम डुमाक, असं करत उंदीर निघाला.